आज आपण पाहणार आहोत की ओल्या हळदीपासून घरगुती हळद पावडर कशी तयार करायची ते. हे आहे आमचं छोटंसं होम गार्डन. त्या गार्डनमधनं आम्ही ही हळद काढली आहे. हे आता तुम्ही बघतच असाल. आणि ह्या हळदीचे हळकुंड काढून त्याचा जो राहिलेला खालचा गट्टा असतो तो पुन्हा आम्ही जमिनीमध्ये पुरून ठेवतो. मग तिथून पुन्हा नवीन हळद वाढायला मदत होते. आता हे हळदीचे हळकुंड आहेत, त्याला छानशी स्वच्छ असे धुवून घ्यायचं. नंतर त्याला शिजायला ठेवायचं. 10 ते 15 मिनिट हे हळद शिजवून घ्यायची. शिजवून घेतल्यानंतर ती शिजली की नाही हे चम्मचनं जर तुम्ही त्याला कट केलं तर इझिली कट झालं, याचा अर्थ ती हळद तुमची शिजलेली आहे. नंतर त्याला किसणीवरती चांगलं खिसून घ्यायचं. आणि तो जो खीस आहे तो खीस व्यवस्थित असा सुकवायचा. आणि त्याला चांगलं 4-5 दिवस कडक उन्हामध्ये तो सुकवून घ्यायचा. आणि सुकल्यानंतर मग तुम्ही जर तुमच्या हळदीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये छानशी त्याची पावडर करू शकता. आमच्याकडे थोडीशी यावेळेला हळद थोडी कमी होती, त्यामुळं मग मला काय करावं लागलं की मला खलबत्त्यामध्येच त्याला बारीक करून घ्यावं लागलं, कारण मिक्सरमध्ये ते इतकं छानसं बारीक नाही झालं. आणि अशा पद्धतीनं आम्ही घरगुतीच ओल्या हळदीपासून नंतर केमिकल नसलेली शुद्ध अशी हळद घरच्या घरी आम्ही तयार केली. तुम्हाला जरी पण असं करायचं असेल तर तुम्ही बाजारातून ओली हळकुंड आणून अशा पद्धतीनं ही प्रोसेस आहे. या प्रोसेसनं जर तुम्ही हळद तयार करायचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्की हळदीची पावडर तयार करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.